जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भाव बळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायांची उपाधी करिसी जना. ज्ञानोबांनी मागे जो त्रिवेणी संगमाचा प्रकार सांगितला, तसेच आता ज्ञानोबा आणखी काही सांगतायत. तीर्थव्रत नेम, आपण नाना प्रकारची व्रत करतो. विशेषतः बायांना व्रत करणे आवडते. अनेक व्रते आहेत. एकादशीचे व्रत आहे, निरनिराळ्या देवदेवतांची व्रते असतात. ही जी व्रत वैकल्य आहेत, आपण ही जी व्रत उपवास तापवास, पूजा अर्चा, पारायण करतो, तीर्थांना जातो, या सगळ्यांमध्ये भगवंताच्या प्रेमाचा, भक्तीचा भाव पाहिजे. भावे वीण व्यर्थ, भक्ती करत नाही, देवाचे नाव घेत नाही आणि व्रत करून राहिला. आपल्या धर्मांमध्ये नाना प्रकारची व्रते सांगितली आहेत. त्या व्रतांचे फायदेही सांगितले आहेत. कोकिळा व्रत आहे, चंद्रायण व्रत आहे. चंद्रायण व्रत असे आहे की शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी एकच घास खायचा, द्वितीयेला 2 घास खायचे, तृतीयेला 3 घास खायचे आणि असा एक घास वाढवत जायचा. आणि पौर्णिमेच्या दिवशी 15 घास खायचे आणि मग पुढे एक घास कमी कमी करत जायचे. पौर्णिमेचा तो पूर्ण चंद्र झाला की त्या दिवशी आपण 15 घास खायचे. पोट भरो न भरो व्रत आहे ते पोट भरण्यासाठी नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही मोठाले घास घेऊ. लोक फार वेडे असतात. आज 15 घास खायचे ना, मग आम्ही एवढा मोठा लाडू करून खाऊ. पण तसे नाही. एक घास म्हणजे एक घास. दररोज जेवताना जेवढा घास घेतो तेवढाच घास घ्यायचा. तेव्हा असा एक घास वाढवत जायचा आणि पौर्णिमेच्या दिवशी 15 घास खायचे बस. नंतर पुढे एक घास कमी कमी करत जायचे आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र नसताना उपाशी राहायचे, काहीच खायचे नाही. म्हणजे 14, 13, 12 असे करत करत 2-1 करत करत अमावस्येला एकही घास खायचा नाही. याला चंद्रायण व्रत म्हणतात आणि याचा फायदाही फार आहे. याचे फार मोठे पुण्य सांगितले आहे. अशी अनेक व्रते आहेत. आम्ही व्रत करतो, पण त्या व्रतांचे जे नियम आहेत ते आम्ही पालन करत नाही. मग काय उपयोग. आता एकादशीचे व्रत पुष्कळ लोक करतात. काही लोक म्हणतात आज आमचा सोमवार, आज आमचा शनिवार आहे. बरं बाबा, मग काय पाहिजे तुम्हाला शनिवारच्या दिवशी. ते म्हणतात अमुक अमुक फराळ आम्हाला लागतो. मग काय राहिला हो तुमचा उपवास. एकादशी धरतो आणि दुप्पट खातो. एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणतातच. कसली आली एकादशी हो. त्या दिवशी 1 ते 2च घास खायचे आणि उपाशी राहायचे. खरं म्हणजे एकादशीचा उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ बसून अखंड त्याचेच ध्यान करायचे, त्याच्याच नामाचा जप करायचा आणि त्याच्यासाठी उपवास आहे तो. नाम जप तर काही करत नाही, देवाजवळ काही बसत नाही आणि म्हणतो आज माझा उपवास आहे, एकादशी आहे माझी. मग फराळ करा ना चांगला. आणि मग असा फराळ खातो की नेहमीचे जे जेवण आहे त्याच्यापेक्षा न पचणारा पदार्थ खातो. ती भगर खात नाही, त्याच्याऐवजी तो साबुदाणा खातो. अरे साबुदाणा सगळ्यात जड आहे पचायला. आपण दररोज जो भात खातो ना, तो कितीतरी सोपा आहे पचायला. ती भगर सोपी आहे, पण त्याला पचणारे सोपे पदार्थ आवडत नाही. न पचणारे असे पदार्थ तो खातो आणि कसला उपवास करतो कोणास ठाऊक. म्हणून हे व्रत वैकल्य करणारे, तीर्थयात्रा करणारे जे लोक आहेत, ह्या लोकांना ज्ञानोबा समजावून सांगतात की तुमचा भगवंतावर मुख्य भाव पाहिजे. मग तुम्ही व्रत करा अथवा नका करू, परंतु देवावर भाव मुख्य पाहिजे बस. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी. भाव नसेल
तर तुम्हाला त्या व्रताची जी सिद्धी, जे फळ आहे ते मिळणार नाही. कारण प्रत्येक व्रताचे काही ना काहीतरी फल असते, काहीतरी लाभ असतोच, पुण्याचा काहीतरी फायदा होतो. म्हणून ही व्रते सांगितली आहेत. परंतु ही व्रते त्या नियमांनी केली नाहीत. नियम जर आम्ही बिघडवून टाकले तर तुम्हाला त्या व्रताचे फळ मिळणार नाही. मग त्यापेक्षा देवाचे नाव घ्या, कारण ते सोपे आहे. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. तेव्हा भाव नसेल तर सिद्धी प्राप्त होणार नाही, फळ प्राप्त होणार नाही. वायांची उपाधी करीसी जना. मग कशाला धरतो ते उपवास आणि ती व्रत करतो आणि कशाला तीर्थयात्रा करतो? मग वायाची उपाधी, तीर्थयात्रा करण्यामध्ये पैसे खर्च करतात, उपवास पकडतात, काय नाना प्रकारचे त्रास करून घेतात. आणि अलीकडच्या या काळामध्ये जे तीर्थयात्रा करणारे लोक असतात ना, त्यांना नाना प्रकारचे रोग होतात. रोगाचे महासंकट आता पसरलेले आहे. कारण अति पावसामुळे पाणी दूषित झालेले आहे, अन्नही दूषित झालेले आहे, हवा दूषित झालेली आहे. आणि अशा वेळेला तुम्ही यात्रा केली तर कुठले तरी पाणी आणि कसले तरी अन्न खाल्ले गेले की असा रोग होऊन जातो की तो रोग मग कित्येक वर्ष बरा होता होता मुश्किल होऊन जाते. आता ही कावीळ म्हणा किंवा आणखी असे काही रोग आहेत, हे फार चिकट रोग आहेत. व्हायला ते पटकन होऊन जातात, पण जायला ते लवकर जात नाहीत. ते घरच लवकर सोडत नाहीत. म्हणून तीर्थयात्रा, व्रत वगैरे हे करण्यासाठी काळाचाही विचार करावा आणि तुमचा भाव असावा. त्यानंतर आपले खानपान सुद्धा त्या व्रतानुसार असावे, तर ती तीर्थयात्रा सफळ होते. नाहीतर उगाच श्रम होतात. ज्ञानोबा सांगतात, वायांची उपाधी करीसी जना. तेव्हा वाया म्हणजे व्यर्थ उपाधी वाढवून घेतात. आता ज्ञानोबा हा जो भगवंत आहे तो कशाने कळतो ते सांगतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.